नमस्कार. आज आपण करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 2 येथील अवधूत विद्यालय वांगी नंबर 2 श्री दत्त बहुउद्देशीय संस्था शेलगाव वांगी संचलित या संस्थेकडे आलेलो आहोत. खरं तर या संस्थेचं जे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावरच येथे एक उपोषण सुरू आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी. खरं तर या 15 ऑगस्ट म्हटलं की 15 ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कशा प्रकारे देश स्वतंत्र झाला, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कशा प्रकारे मोठमोठ्या हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आणि या शिक्षणातूनच कसा माणूस हा प्रगत होतोय याची उदाहरणं दिली जातात आणि सांगितलं जातं की आपण सुद्धा शिक्षणातून समृद्ध झालं पाहिजे आणि आपण आपल्या देशाची प्रगती साधली पाहिजे. अशा प्रकारचे संदेश हे 15 ऑगस्टच्या निमित्ताने दिले जातात. परंतु आता सध्या आपण या ठिकाणी जर पाहिलं तर श्री दत्त बहुउद्देशीय संस्था श्री अवधूत विद्यालय वांगी नंबर 2 या ठिकाणी या प्रवेशद्वारावरच येथे काही उपोषणकर्ते हे 15 ऑगस्ट 2026 याच दिवसापासून म्हणजे आज 16 ऑगस्ट आहे इथे उपोषणाला बसलेले आहेत. नेमका आता त्यांचा विषय काय आहे, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. जे मुख्याध्यापक आहेत या मुख्याध्यापकांचा काहीतरी व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत होतं की आपण कशा प्रकारे येथील जे शिपाई असेल किंवा त्यांची आपण कशा प्रकारे या ठिकाणी विद्यालयात ID काढून कशा प्रकारे भरती केली हे सांगण्यात येत होतं. आता इथे काही उपोषणकर्ते आहेत, नेमका तोच विषय आहे का नेमका वेगळा काय विषय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नेमका विषय काय आहे ते. खरं तर करमाळा तालुक्यामध्ये भानवसे हे नाव म्हटलं की सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं एक माहितीतील एक व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. नमस्कार. आपण या ठिकाणी आपले 3-4 जे कार्यकर्ते आहेत म्हणजे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासह या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात. नेमका मागील वेळेस व्हिडिओ व्हायरल झाला होता ह्या शाळेचा, नेमका तोच संबंध आहे का वेगळं का आहे? नाही, संबंध खूप मोठा आहे. त्याचे फक्त व्हिडिओ व्हायरल झाला म्हणूनच नाही, आमच्या सोबत उपोषणाला शिपाई 24 वर्ष ज्याने विना अनुदानित तत्वावर शाळा असल्यापासून आजपर्यंत 24 वर्ष विना तत्व म्हणजे विना अनुदानित तत्वावर असल्यापासून आजपर्यंत विना पगारी काम केलं ते पण उपोषणाला आमच्या सोबत आहे. त्याचं कुटुंब रस्त्यावर आहे. तो एक मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती आहे. त्याच्यावरती वारंवार त्यांनी अत्याचार केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः लिपिक या पदासाठी स्वतःची पत्नी आणली इथं. स्वतः कोर्टाची दिशाभूल केली, जाहिरात आली लिपिकची जागा भरण्यासाठी, 4 दिवसात जाहिरात कॅन्सल केली. कोर्टात जाऊन त्यांनी स्वतःच्या पत्नीला इथं आणण्याचा प्रयत्न केला आणि आणतोय तो मुख्याध्यापक स्वतःची पत्नी लिपिक म्हणून आणतोय. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की या शाळेला पटसंख्या जाणून बुजून कमी केली विद्यार्थ्यांची, इथलं शिक्षक कमी करण्यासाठी. म्हणजे तो शिक्षक पण कमी केला. हो, इंग्रजी विषयाला शिक्षक नाहीये आणि तो विषय शिक्षक नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की 2,000 रुपये प्रति विद्यार्थ्यांना त्यांनी मागितले की तुम्ही 2,000 रुपये द्यायचे, आपला इंग्रजी विषयाचा खाजगी शिक्षक लावायचा आहे. तुमची शाळा जर अनुदानित तत्वावर आहे तर तुम्हाला पैसे देण्याचा मागण्याचा कुठला अधिकार आहे? दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर यांनी स्वतः कबूल केलं की या शिपायाची बोगस शिपाई कसा भरला, त्याच्यानंतर मी जुन्या शिपायाला कसं काढलं, त्याची शालार्थ ID कशी डुप्लिकेट केली, हे सगळं त्यांनी स्वतः तोंडाने कबूल केलं. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याच्यानंतर आम्ही 1 महिन्यापासून वारंवार ग्रामस्थ आम्ही स्वतः 1 महिन्यापासून वारंवार तक्रारी केलेत, निवेदन दिले. दादा भुसे यांना स्वतः मी भेटलेलो आहे, दादा भुसे साहेबांना भेटलेलो आहे, पण कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आम्ही 5 ऑगस्टला निवेदन दिलं की उपोषण करणार. आज काल 15 ऑगस्ट म्हणजे 10 दिवस झाले. 10 दिवसात पण प्रशासनाने कसली कारवाई केली नाही. काल 15 ऑगस्टला बसलो की शिक्षणाधिकाऱ्याला बरा पुळका आला की 15 दिवसात कारवाई करतो. मग एवढ्या दिवस तुम्ही झोपा काढले का? 2-2, 3-3 महिन्यापासून ग्रामस्थ तुमच्या मागे निवेदन देत आहेत, तो उपोषण करतोय 10 वर्षापासून, तुम्ही झोपा काढल्या का? आमचा हा प्रश्न. त्याच्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत शिक्षणाधिकारी स्वतः इथे येत नाही त्यांनी स्वतः सांगायचं तो, आणि त्याला आम्ही जर फोन केला तो जगताप सांगतो की कायदा वाचा. शिक्षणाधिकारी सोलापूरचे उपसंचालक मोरे हे सांगतात तुम्ही मला ब्लॅकमेल करता, म्हणजे आर्थिक देवाणघेवाण त्या वनवे सोबत आर्थिक देवाणघेवाण तुम्ही करता आणि आम्हाला ब्लॅकमेल बोलता.
मग आता कायदा काय, ब्लॅकमेल कोण काय करतंय, हे आम्हाला शिक्षण मंत्र्याला, सगळं ग्रामस्थाला सर्व जाऊन विचारायला पाहिजे. आता या ठिकाणचं तुम्ही सांगितलं की शिक्षण मंत्री जे आहे दादा भुसे त्यांना भेटला होता, त्या संदर्भात त्यांच्याशी काय चर्चा झाली, काय त्यांनी काय आश्वासन दिलं होतं? मी स्वतः त्यांना भेटलो, कॅबिनेट होते, एक दिवशी कॅबिनेट संपले की मी स्वतः जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं ग्रामस्थांच्या वतीने निवेदन आहे साहेब, असंच झालंय. नाही ठीक आहे म्हणले, मी कारवाई करतो. पत्रावरती एंडोर्समेंट केली, पत्र आहे माझ्याकडे, एंडोर्समेंट करून पत्र दिलं, पण कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आजपर्यंत. या ठिकाणी जे संस्थापक आहेत, संस्थापकांनी आपल्या ह्या उपोषणाची काय दखल घेतली का? तुम्ही 5 तारखेला सांगितलं की निवेदन 5 तारखेला दिलेलं प्रशासनाला, किंवा प्रशासनानं कशा प्रकारे काय विचारणा त्यांच्याकडे केली किंवा काय खुलासा मागितलेला आहे, किंवा संस्थापक असतील किंवा मुख्याध्यापक असतील यांनी काय आपल्याशी चर्चा केली आहे, संपर्क साधला? नाही, कसल्याही प्रकारचा संपर्क साधला नाही. सगळ्यात महत्वाचं, प्रशासनानं काय खुलासा माहिती? नाही काही अजिबात नाही, कोणा हे संस्था चालकाने आम्हाला, सगळ्यात महत्वाचं संस्था चालक आणि मुख्याध्यापक हा मोठा फॅमिली बेस आहे यांचा, सगळ्यात मोठा फॅमिली बेस आहे यांच्याकडे. म्हणजे हे नातेवाईक ते एकमेकाचे नातेवाईक असल्यामुळे हे स्वतः न संस्था चालक मुख्याध्यापकाला विचारतो तू काय करतो, न मुख्याध्यापक विचारतो संस्था तू काय करतो. याच्यामुळे फॅमिली बेस असल्यामुळे ह्याला कुठलीच गरज नाही, कुणाची गरज नाही. त्यामुळे तो संस्था चालक पण गाववाल्यांना विचारत नाही. सरपंच सारखा प्रथम नागरिक गावाचा जर विचारायला जात असेल की तू 2-2 हजार रुपये कशाचे मागतो, तो उलट यांच्यावर एनसी दाखल करतो की मला जीव मारणे धमकी दिली, मारत. मध्यंतरी आपल्या गावकऱ्यांवर काहीतरी गुन्हा दाखल हो, 3 लोकांवर त्यांनी करण्यात एनसी दाखल केली. खोटे ते काय, ते ग्रामस्थ आणि सरपंच स्वतः गेले होते की तुम्ही विद्यार्थ्यांना 2-2 हजार रुपये कशाचे मागता, तुमची शाळा जर अनुदानित आहे तर तुम्ही 2-2 हजार रुपये कशाचे मागता. म्हणजे स्वतः दाखले विकले, ह्या वनवेने 4-4, 5-5 हजार रुपयाला पारधी समाजाचे लोक आहेत तिथं, ते स्वतः तुम्हाला बाहेर देतील. त्यांचे 5-5 हजार रुपये दाखले विकलेत लोकांना त्यांनी, आणि जाणून बुजून दुसऱ्या शाळेला दाखले विकले, आणि पटसंख्या कमी करून इथला जो शिक्षक आहे इंग्लिश विषयाचा, त्या शिक्षकाला जाणून बुजून कमी करण्यासाठी त्याचा डाव होता. अतिरिक्त केलं. हा, अतिरिक्त केलं त्याला. खराडे म्हणून हे एक पालक आहे बघा, त्यांचा सुद्धा दाखला तुम्हाला सांगतो. कुठले? इथं पालक आहे. बरं, एक मिनिट थांबा, आपण इथं उपोषण करत्यांचं घेऊ, परत त्यांची मुलाखत घेऊ. उपोषण करतेच आता आपण. आपलं नाव काय? संभाजी मुळे. दुसरा दिवस आहे, प्रशासनाने आपली कोणतीही दखल घेतली गेली नाही, कोणतीही दखल घेतलेली नाही, काय नाही. याच्याविषयी आपलं काय म्हणणं? ती पैशावर सगळं चालतंय असं वाटायला लागलंय. प्रशासन कुणाच्या दबावात काम करतंय हेच कळणार नेमकं. संस्थापकाच्या करतंय, मुख्याध्यापकाचं करतंय, ह्याच्या पाठीमागे अजून तिसरी शक्ती कोण आहे ह्याचा आतापर्यंत संदर्भ आला नाही, आणि प्रशासन दखल घेतच नाही, कसलीही दखल घेत नाही. या ठिकाणी माणसं उपोषणाला बसले, ते प्रशासन कुठे तर संवेदना हरपलंय असं वाटतंय. 100% संवेदना हरपली त्यांची. जर संवेदना असती तर त्यांनी इथे येऊन दखल घेतली असती, विचारपूस केली असती, व का कशामुळे तुम्ही थांबलाय, इथं बसलाय, उपोषण करताय. एक पंचायत समिती सदस्य आहेत, ते सुद्धा इथं उपोषणाला बसलेले आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आणि लोकप्रतिनिधीनं उपोषणाला बसणं खरं तर लोकशाही मधला एक महत्वाचा घटक म्हटलं की लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला एक प्रतिनिधी असतो, तो लोकांचे प्रश्न हा उचलत असतो. असेच पंचायत समितीचे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. काय नेमकं लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी काम करताय, इथल्या भागाचं नेतृत्व करताय, आणि आज आपल्यालाच कुठेतरी विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळावा म्हणून ह्या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं. आम्ही गावातील एक 50-60 ग्रामस्थ, शाळेवरती जे काही चाललेलं आहे, विद्यार्थ्यांकडून वेगळी फी मागितली जाते, त्या संदर्भात विचारण्यासाठी गेलो असता गावातीलच आम्हा तिघांवरती एनसी दाखल करण्यासाठी तो वनवे गेला. इतका तो मनमानी पद्धतीने कारभार करतो, आणि तो प्रभारी मुख्याध्यापक आहे. आणि अधिकारी जरी कुठल्या तपासणीसाठी आले तरी अधिकाऱ्यांची सही रजिस्टरवरती घेताना त्या ठिकाणी थोडीशी जागा ठेवली जाते, आणि कोणी नसताना स्वतःच्या मंडळीची मान्यता नसताना लिपिक म्हणून सह्या घेतो. आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे कसलंही लक्ष नाही, कोणालाही कधीही विश्वासात घेतलं जात नाही. इतर शाळांवरील शिक्षक, मुख्याध्यापक पटसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करतात. हा इतका मूर्ख आणि ह्याचा कारभार इतका गलिच्छ आहे की गावातील दाखले, इथला एक शिक्षक जो त्याच्या पत्नीला लिपी करणे कामी अडचण करेल असं त्याला वाटलं, म्हणून तो शिक्षक
दुसरीकडे जावा म्हणून त्यांनी इथं पटसंख्या कमी केली जाणून बुजून. अक्षरशः दुसऱ्या शाळांना ते दाखले विकले. इतका मूर्खपणाचा कारभार त्या वनवेचा आहे. म्हणजे खरं तर शिक्षण हे पवित्र दान आहे आणि हे पवित्र दानासारखं कोणतंच काम नाहीये. जसं रक्तदान आहे, रक्तदानानं जीवदान मिळतं, पण ह्या शिक्षण दानानं कुठंतरी एक अख्खा समाज घडतो. ह्या समाजालाच कुठंतरी अशा प्रकारचा मग हे गालबोट लागते. खर तर शाळा हे समाजाने समाजासाठी चालवलेलं सामाजिक मंदिर असतंय. पण त्या ठिकाणीच वनवेसारखी काही माणसं असल्यामुळं सर्वच काही त्याला वाटतं की आर्थिक व्यवहार केल्यानंतर आपले 24 वर्ष झालं सगळं पैशाच्या जीवावरतीच तो करत आलेला आहे. प्रशासनाच्या प्रत्येक ठिकाणी त्याचे लागे बांधे आहेत. त्यामुळे तो कोणालाही विश्वासात न घेता इतक्या पवित्र चाललेल्या ज्ञानदानाच्या कामाला खरं तर वनवे हा खूप मोठा काळिमा आहे. काय आपली काय भूमिका असणार आहे? म्हणजे का उठायचंच नाहीये त्यांना जोपर्यंत मुख्याध्यापक पदावरून हटवलं किंवा का शिक्षणाच्या ह्याच्यात म्हणजे त्यांना बडतर्फ करण्याची काय मागणी आहे? त्यांच्याकडचा प्रभारी मुख्याध्यापक पदाचा चार्ज काढून घेऊन दुसऱ्या सिनियर माणसाकडे जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण थांबणार नाही. आणि बोगस मान्यता मिळालेला चव्हाण त्याची मान्यता रद्द करून दादा कांबळेचं जोपर्यंत रितसर मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत. सगळ्यात जर सुरुवातीला शाळेमध्ये जर कोण येत असेल शिक्षकाच्या आधी आणि सर्वांच्याच आधी जर शाळेमध्ये जर कोण येत असेल तर तो पहिला व्यक्ती असतो शिपाई. आणि तो शिपाई ज्यावेळेस पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या आधी सुद्धा येतो आणि शाळा उघडतो त्यावेळेस खरं तर शाळा भरल्यासारखे वाटते. आणि या ठिकाणी खरं तर इथं आता जे उपोषण करते आहेत त्यांनी सांगितलं की येथील शिपायालाच पहिल्यांदा काढण्यात आलेला आहे. म्हणजे बंद सुद्धा करायचे बंद चाल किंवा ते शाळा उघडण्यासाठी, परंतु आता शाळेतनच काढून टाकण्यात आल्याचं समजतंय. नेमका विषय काय आहे? दादा कांबळे नाव जरा घेतलं जात आहे, काय विषय काय? मी अवधूत विद्यालयामध्ये मी दादासाहेब मल्हारी कांबळे अवधूत विद्यालयामध्ये शिपाई म्हणून 2002 पासून ते आतापर्यंत कामावर होतो. संस्थेला मुख्याध्यापकाकडे गेलो की ती म्हणायची घेतो नुसतं असं नादी लावत लावत आतापर्यंत आणलं. किती वर्ष होत? मी आजपर्यंत आहे 2002 पासून ओपनिंग पासून आतापर्यंत 24 पर्यंत. आतापर्यंत नुसतं देतो म्हणले. आजपर्यंत मला ऑर्डर दिली नाही, मला पगार दिली नाही, काय नाही काम करून घेतले. माझ्या आता अशी परिस्थिती झाली की जगावं का मारावं. मी स्वतःचा सगळे माझी लेकरं बाळ ही सगळी रस्त्यावर आली. त्याच्यामुळं मी उपोषणाला बसलेलो आहे. याच्या आधी आपण काय बसला होता उपोषणाला किंवा हो, काय बसलो. तसं आंदोलनाचं? हो बसलो होतो उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस मला पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचा उल्लेख केला की कामावर घ्या म्हणून. शिक्षण अधिकाऱ्याने दिले, उपसंचालकांनी पत्र दिले, सुनावणी ठेवलेली आहे त्याच्यावर आतापर्यंत काय अजून त्याच्यावर हित झालं. आता या ठिकाणी आपण नेमकं जे काम करत होतं त्यानंतर इथं कुणाला भरण्यात आलेलं आहे, म्हणजे तुमच्या जागी कुणाला घेण्यात आलेलं आहे किंवा कसं काय, त्या मागची काय हिस्ट्री काय? एक बोगस आता ऑर्डर काढून एक चव्हाण नावाचा एक माणूस आणलेला आहे. बरं. त्याच्या पगारी बी काढलेल्या आहेत आणि पैसे बी काढलेले आहेत. पगारी बी काढली, पैसे बी काढलेले आहेत. आणि ते मला नुसतं नादी लावून त्यांनी आपलं बोगस जवान कधीपासून इथं कामाला? चव्हाण आता आलाय. बरं. वर्ष झालं. तुम्ही 24 वर्षापासून असताना तुमचं माझा विषयच घेतला नाही. ती मला अजून म्हणते ती हाय थांब जरा थोडे दिवस थांब. आतापर्यंत तुम्हाला उपोषणाचा उपोषणाला बसणार आहात असं समजल्यावर काय तुम्हाला मुख्याध्यापक किंवा संस्थापकांनी काय बोलवून घेतलं होतं, काय सांगितलं का? काय सांगत नाही अजूनपर्यंत, काय विषय नाही, दखलच घेतली नाही. बरं, या ठिकाणी तुम्ही शाळेमध्ये होता त्यावेळेस काय कशा प्रकारे वर्तणूक होती काय तुम्हाला, म्हणजे तुमच्या सोबत शाळेच्या प्रशासनाची कशी वर्तणूक होती? त्यावेळेस मला बोलवूनच घेतले होते ना काम करायला. वर्तणूक कशी होती काय तुम्हाला, तसं काय म्हणजे वेगळ्या प्रकारे काय बोललं जातं? जातीवादी शिव्यागाळी झाल्या होत्या 2-3 वेळा. कोणी केल्या होत्या? मुख्याध्यापकांनी. बरं. संस्था म्हणायची त्याला इथं येऊ देऊ नको, बरं. असं तसं 2-4 वेळा झालेलं होतं शिव्यागाळी. कशामुळं? की पैसे मागणी केली ना त्यांनी. पैसे माझ्याजवळ काय नव्हते. मी 5 लाख रुपये 2.5-3 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत 2007 मध्ये. ते पैसे मागाय गेले की मला शाळेहून हाकलून लावायचे.
आणि मी मागासवर्गीय असल्यामुळे मला शाळेवर येऊ देत नव्हती, हाकलून लावायची, कारवाई करतो, कारवाई बी केलेली आहे त्याच्यामुळे मला आता आत्मदहन केल्याशिवाय आता भागच नाही, आता ह्याशिवाय दुसरं हीच नाही. सहपरिवार सहकुटुंब सगळं घेऊन मी, माझं तर आता सध्या तर ऑर्डर नाही निघली तर मी आत्मदहन शाळेपुढे करणार आहे. त्याला जबाबदार संस्था, मुख्याध्यापक, बिकट अधिकारी. परिस्थिती आहे. हा. किती मुलं आहेत आपलं? मला 2 मुली, 1 मुलगा. इथंच राहता पण? हा, वांगी गावात. दोन. वांगी. हे शाळेचे शिपाई होते, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य, तर सामाजिक कार्यकर्ते 2 जण, सरपंचांचे सुद्धा आपण त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्या जाणून घेतलेलं आहे. तर सरपंच आता पुढच्या भूमिकेत आलेले आहेत, कारण की प्रशासन जर कोणती दखलच घेत नसेल तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही प्रशासन कोणती दखल घेत नसल्यामुळे आम्ही रास्ता रोको करणार आहे. ग्रामस्थ असतील, शाळेतले विद्यार्थी असतील किंवा आणि विद्यार्थ्यांचे पालक म्हणजे हे सर्वजणच रास्ता रोको आंदोलन करणार आहे आणि त्या संदर्भातलं प्रशासनाला आता निवेदन देणार आहे. अशा प्रकारची त्यांनी भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. खरं तर शाळा हे ज्ञानदानाचं एक मोठं मंदिर असतं आणि ह्या ज्ञानदानाच्या मंदिरामध्ये जर कुठे जर चुकीचा प्रकार घडत असेल तर प्रशासनाने वेळीच ह्या सर्वच बाबींची दखल घेणं तितकंच गरजेचं असतं. परंतु प्रशासन आता कुठेतरी या आंदोलनाची कुठे थट्टा उडवत आहे, अशा प्रकारे या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी त्यांचा आरोप केलेला आहे. कुठेतरी तुम्ही ब्लॅकमेल करण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात किंवा तुम्हाला कायदाच समजत नाहीये अशा प्रकारे सांगितलं जातं. परंतु लोकांसाठी लोकशाहीद्वारे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर स्वतः या ठिकाणी जर उपोषणाला बसले असतील तर निदान कायदा नेमकं कसा असतो की हे समजणं तितकंच गरजेचं असणार आहे. त्यामुळं हे उपोषणकर्त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता प्रशासन या सर्वच बाबींकडे कितपत गांभीर्याने पाहतं आणि खरंच या आंदोलनाची कितपत दखल घेतं का आंदोलन अधिक तीव्र होण्याची वाट बघते आणि त्यानंतरच याची दखल घेते हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की उपोषणकर्त्यांनी आता स्वतः सांगितलेलं आहे की आता आम्हाला कायदा समजावून सांगण्यासाठी जोपर्यंत या ठिकाणी शिक्षण अधिकारीच येत नाही तोपर्यंत आता तर आम्ही उठणार नाही. कुठेतरी प्रशासन आता सामंजस्याची भूमिका घेण्याऐवजी कुठेतरी आगीत तेल वाटण्याचं किंवा शब्दांनी कुठेतरी आता वेगळं ह्या आंदोलनाला कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची या सर्व बाबीमध्ये सामंजस्याची भूमिका असणं गरजेचं आहे आणि आंदोलन कशा प्रकारे मिटल हे ह्याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तरी प्रशासन आता या सर्व बाबींची दखल कशी घेत आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, वांगी नंबर 2, करमाळा.